In the previous lecture, we have seen class Amphibia and class Reptiles. Now, in this lecture, we are going to see class Aves and class Mammals. Okay, now talking about the class Aves. Aves means bird. So, in this class, all birds are included. Okay, whatever the birds are there on this earth, these all are included under the class Aves. Then what are the characteristic feature of class Aves, animals of class Aves? म्हणजे काय, जे काही पक्षी आहेत आपल्याला दिसतात हे सगळे या क्लास एव्ज मध्ये येतात. मग याचे काही काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपण आता बघणार आहोत. 4 limbs are modified into wings for the flight. You know that they are having 4 limbs and hind limbs. Actually not 4 limbs, hind limbs are there. ओके, त्यांना 2 पाय असतात पक्ष्यांना, पण हात नसतात, म्हणजेच 2 पुढचे 4 लिम्स नसतात. बिकॉज दीज 4 लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. म्हणजे जे 4 लिम्स होते 2, म्हणजे आपल्यामध्ये जसे 2 हात आहेत त्यांच्यामध्ये त्याचं कन्वर्जन हे विंग्समध्ये झालेलं आहे, पंखांच्यामध्ये झालेलं आहे. ओके, बट फ्यू आर फ्लाइटलेस, दॅट इज लाईक दॅट ऑफ दी ऑस्ट्रिच. ओके, यू कॅन सी दी ऑस्ट्रिच इन द झुऑलॉजिकल गार्डन्स. ओके, म्हणजे झुऑलॉजिकल गार्डन्समध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये एक मोठा असा पक्षी असतो. ओके, त्याला ऑस्ट्रिच म्हणतात. त्याचे एग्स खूप मोठे असतात, सगळ्यात मोठे एग्स घालणारा तो पक्षी आहे. आणि त्या ऑस्ट्रिच हा फ्लाइटलेस आहे, कारण तो उडू शकत नाही, त्याचं वेट भरपूर आहे. ओके, पण तो पक्षी आहे. ओके, presence of hind limbs for other movements on the land. Other than flight is not only the movement of birds. Other than flight, whatever the movements to walk, okay, or to crawl or to capture something, there is a hind limbs present in the class Aves. Okay, for the other movements. The aquatic birds having webbed toes. फॉर एक्झाम्पल डक. तुम्ही डक म्हणजे बदकामध्ये जर बघितलं, त्याचे पाय जर बघितला तर ते वेब्ड आहेत. ओके, फॉर दी पर्पज ऑफ दी स्विमिंग इन द ॲक्वॅटिक रिजन. सो इट इज ऑल्सो ए बर्ड. देन बॉडी इज बोट शेप्ड. बॉडी ऑफ दी बर्ड्स or the class animals of class Aves are boat shaped or streamlined. Why it is so? To reduce the resistance during the flight. Their body is streamlined, म्हणजे त्यांची बॉडी एक बोट शेप्ड असते. बोट जशी नाव असते तशाप्रमाणे निमुळती असते सुरुवातीला आणि शेवटी, आणि मध्ये फुगीर असते, कारण फ्लाईटच्या वेळी रेजिस्टन्स दूर करण्यासाठी तशा प्रकारचे त्यांची बॉडी रचना केलेली आहे. देन दीज आर होमिओथर्म्स. ओके, जसं आपण आहोत होमिओथर्म्स, बाहेरचं टेम्परेचर जसं होईल तसं बॉडी टेम्परेचर आपलं मेंटेन होईल. जर बाहेर खूपच कमी असेल तर आतलं बॉडी टेम्परेचर आपलं वाढवून घ्यावं लागतं, आणि जर बाहेर खूपच असेल तर आतलं बॉडी टेम्परेचर थोडंसं कमी करावं लागतं. सो होमिओथर्म्स आहेत हे सुद्धा. The exoskeleton is of feathers on the body and स्केल्स ऑन दी हाइंड लिम्स. एक्झोस्केलेटन म्हणजे बॉडीच्या बाहेर असणारं जे स्केलेटन आहे ते कशापासून बनलेलं आहे, तर पूर्ण सगळ्या स्किनवरती फिदर्स आहेत, म्हणजे पंख आहेत. हे एक एक्झोस्केलेटन आहे. आणि हाइंड लिम्स म्हणजे जे पाय आहेत त्यांच्यावरती स्केल्स प्रेझेंट आहेत. सो दीज आर दी एक्झोस्केलेटन. The body of the aves or the birds are divisible into head, neck, trunk and tail. Okay, now remember that their body is divided into head, neck, trunk and tail. Their skin is thin, dry and non-glandular. We know that their skin is thin. Okay, and it is a dry skin and non-glandular. Oil glands are absent in these animals. That's why their skin is dry and non-glandular. Now, for the flying purposes, the bones are hollow to reduce the body weight. जसं की मी म्हटलं की ऑस्ट्रिच हा जो ॲनिमल आहे तो उडू शकत नाही, फ्लाईट करू शकत नाही, कारण त्याचं वेट खूप आहे. पण नॉर्मली सगळ्या पक्ष्यांच्या मध्ये त्यांचं वेट का कमी असतं, तर त्यांचे जे बोन्स असतात ते एकदम हॉलो असतात.
जेणेकरून त्यांचं बॉडी वेट हे कमी होईल. ओके. देन another interesting characteristic feature is jaws are modified into beak and they are without the teeth. This is the very important characteristic feature, that is their jaws of the aves or birds are modified into beak. त्याला चोच म्हणतो आपण मराठीमध्ये. ओके. तर त्यांचं जे जॉज आहेत ते चोचीमध्ये त्याचं रूपांतरित झालं आणि दे आर विदाऊट टीथ. त्यांच्यामध्ये दात नसतात, टीथ नसतात त्यांच्या चोचीमध्ये. हे एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे फक्त एव्हियन्सचं. दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांच्यामध्ये तुम्हाला बीक दिसणार नाही. ते फक्त एव्हियन्समध्येच तुम्हाला बघायला मिळते. देन टॉकिंग अबाउट दी डायजेस्टिव्ह सिस्टीम. इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम the crop and gizzards are present. Now why there is a crop and gizzard in digestive system? Because in these animals, in the mouth or in the jaws, teeth are absent. Then for the functioning of the teeth there is a crop and gizzard. म्हणजे यांच्यामध्ये बीक म्हणजे जॉजमध्ये टीथ absent आहेत. मग ते जे फूड आहे ते क्रश करायला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये क्रॉप आणि गिझार्ड नावाचे ऑर्गन आहेत जे की ग्राइंडिंगचं काम करतात. ओके. देन टॉकिंग अबाउट दी आर्बिसीज. आर्बिसीज आर न्यूक्लिएटेड अँड बाय कॉन्व्हेक्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर. द आर्बिसीज ऑफ दी बर्ड्स ऑर एव्स आर न्यूक्लिएटेड and its structure is biconvex. Remember student that. Okay. Then their heart is 4-chambered. That means like of us, they are having 4-chambered heart, 2 auricles and 2 ventricles. And in this heart, double circulation takes place. So just like that of us, they are having 4 chambers of the heart, and like that of us, they are having double circulation. So this is about the heart. Then talking about respiratory system. Respiration is by lungs and air sacs. Okay. Now in these animals, respiration is by lungs, just like that of the us. They are having lungs for the respiration and air sacs. Air sacs are also present in their body. Okay. So this is about the respiratory system. The enlarged brain with well developed cerebellum for the equilibrium. So brain is also well developed of these animals. Then talking about the reproductive system, the sexes are separate in the birds. Male bird and female birds are different. That is called as unisexual. Okay. And sexual dimorphism is there. Sexual dimorphism means significantly you can identify male bird and female bird. Okay. Then internal fertilization is there in case of these animals. Internal fertilization means the egg and sperms are going to fertilize inside the body of the organism. That's why it is called as internal fertilization. And all the birds are oviparous. Okay, oviparous means they are egg laying. All birds are lay their eggs, and from that eggs young ones arises. And most important characteristic feature of the aves is nothing but the parental care. You know that many of the birds make the nests for their young ones. Okay, they took a parental care, okay, until they are free to flight into the air. Okay, so parental care is most in the aves. It is a significant characteristic of the aves. And last is nothing but the seasonal migration is there in some of the birds. You know that in every year, म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्या देशामध्ये किंवा आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये बरेचसे मायग्रेटरी बर्ड्स जात असतात आणि येत असतात. ओके. आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये किंवा पेपर्समध्ये आपल्याला बघायला मिळतं की फ्लेमिंगो सारखे जे पक्षी आहेत ते मायग्रेटरी आहेत. बाहेरून कुठून तरी मायग्रेशन करून सीझनल मायग्रेशन करून ते येतात. ते का करतात? कारण त्यांच्या इकडचं जे नेटिव्ह टेम्परेचर आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे ते त्यावेळी त्यांच्या बॉडीला सूट करत नाही. म्हणून ते तिथून त्यांना सुटेबल असणाऱ्या कंडिशनमध्ये येतात, तिथं रिप्रोड्यूस करतात आणि परत ते आपल्या मूळ ठिकाणी जातात.
तो अशा प्रकारे त्यांचं फंक्शनिंग असतं. ओके, then this is about the class Aves. These are the all characteristic feature of the Aves. Examples of the Aves is the pigeon, crow, sparrow, parrot, ostrich, penguin, vulture. All birds are included in the class Aves. Whatever the birds are there, these all are included under the class Aves. And coming about the last class of our topic is nothing but the class mammals. We are included in this class. Okay, our class is mammals. Okay, mammally means breast. Okay, or the simple meaning of the mammals is nothing but the animal is having mammary glands. Mammary glands, we are having, or human beings are having mammary glands, and from that mammary glands milk is going to be produced or introduced to the young one. So presence of mammary gland is the significant characteristic feature of the mammals. म्हणजे mammals मध्ये सगळ्यात सिग्निफिकंट कॅरेक्टर काय आहे तर मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे. दुसऱ्या कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला कुठल्याही ॲनिमल्समध्ये मॅमरी ग्लँड्स मिळणार नाहीत, म्हणजे मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड्स बघायला. आणि ज्यांच्यामध्ये मिल्क ग्लँड आहे किंवा मॅमरी ग्लँड आहे ते सगळे मॅमल्समध्ये येतात. ओके, देन these mammary glands are modified sweat glands. आपल्या बॉडीमध्ये स्वेट ग्लँड असतात. आपल्याला घाम येतो म्हणजे स्वेट येतो का, कारण आपल्या स्किनमध्ये स्वेट ग्लँड्स आहेत. मग काही स्वेट ग्लँडचं कन्वर्जन हे मॅमरी ग्लँड्समध्ये नंतर होतं कालांतरात. ओके, जसं आपण अडल्ट होत जातो. then they are present all over the world. You know that mammals are mostly, that is human beings, we are present all over the world, and other mammals are also present all over the world. These are mostly terrestrial, some are aquatic, few aerial and arboreal. म्हणजे जास्तीत जास्त करून हे जमिनीवर राहतात, टेरेस्ट्रियल. काही असे आहेत जे ॲक्वॅटिक आहेत, काही असे आहेत ते एरियल कंडिशनमध्ये आहेत, आणि काही असे आहेत ते अर्बोरियल म्हणजे झाडांवरती राहणारे आहेत. तर हे सगळे मॅमल्समध्ये येतात. दीज आर ऑल्सो होमिओथम्स. म्हणजे आपण किंवा मॅमल्स हे सुद्धा होमिओथम्स आहेत, म्हणजे बाहेरचं टेम्परेचरनुसार आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. ओके, लिम्स फॉर दी एक्झोस्केलेटन ऑफ हेअर, फर, नेल्स, हॉर्न्स अँड हूव्ज. ओके, म्हणजे एक्झोस्केलेटन काय काय आहे आपल्यामध्ये, तर आपल्यामध्ये किंवा मॅमल्समध्ये हेअर्स आहेत, फर आहे, नेल्स असतात, हॉर्न्स असतात काही ॲनिमल्समध्ये, आणि हूव्ज असतात काही ॲनिमल्समध्ये. आपल्यामध्ये हेअर्स आणि नेल्स असतात, आणि बाकीचे जे मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये फर आहे, हॉर्न्स आहेत, हूव्ज आहेत, ते प्रेझेंट असतात. लिम्स आर फॉर दी लोकोमोशन and it is used for walking, flying, climbing, burrowing, swimming. म्हणजे लिम्स जे आहेत, फोर लिम्स आणि हाइंड लिम्स, हात आणि पाय, हे कशासाठी यूज केले जातात, लोकोमोशनसाठी. तर लोकोमोशन कुठल्या प्रकारे, एक तर वॉकिंग, चालणं असू दे, फ्लाईंग, उडणं असू दे, ओके, क्लाइम्बिंग म्हणजे वरती वरती चढणं असू दे, ओके, एखाद्या भिंतीवरती असू दे, एखाद्या शिडीवरती असू दे, एखाद्या बिल्डिंगवरती असू दे. देन बरोईंग म्हणजे काय, खाली काही प्राणी असे असतात जे जमिनी खाली राहायला बरोईंग करून खाली राहतात, तर असे सुद्धा फंक्शनिंग आहे. आणि स्विमिंग जसं की पोहणे आपण म्हणतो. तर या सगळ्या प्रोसेससाठी लिम्सचा उपयोग केला जातो. द बॉडी इज डिव्हिजिबल इन टू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. नाव मोस्टली इन द मॅमल्स these body parts, but in the human beings tail is absent. Okay, now we are advanced, our tail is degenerate, so tail is not present in the human beings, but generally in the mammals it is present. The skin is glandular with sweat and sebaceous glands. I have already told you that जी स्किन आहे ती ग्लँड्युलर आहे का, कारण त्याच्यामध्ये दोन ग्लँड्स आहेत. कुठल्या, स्वेट ग्लँड आणि सिबॅसियस ग्लँड. स्वेट ग्लँड म्हणजे काय, ज्याच्यातून आपल्याला स्वेट येतो, आपल्याला घाम येतो, ते स्वेट ग्लँडमधून. आणि ऑइल ग्लँड्स जे आहेत त्याला सिबॅसियस ग्लँड. आपली स्किन बघा ऑइली होते बऱ्याच वेळ,
आणि हे प्रोटेक्टिंग कवरिंग आहे. सेबॅसियस ग्लॅन्स ॲक्टिव्ह असली पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्या स्किनला बऱ्यापैकी प्रोटेक्शन मिळत असतो सेबॅसियस ग्लॅन्स. सो या ग्लॅन्स असल्यामुळे स्किन ही कशी आहे, ग्लॅन्ड्युलर आहे. ओके. डेंटेशियन इज हेटेरोडंट. म्हणजे काय, हेटेरोडंट का आहे, तर वेगवेगळे टीथ जे आहेत, टीथचे वेगवेगळे मोलार, प्रीमोलार यासारखे बरेचसे टाईप्सपर्यंत आहेत, त्यामुळे हेटेरोडंट आहेत आपले जे टीथ आहेत. ओके. देन टॉकिंग अबाउट दी आर्बेसीज. आर्बेसीज आर ऑफ मॅमल्स आर बायकॉन्केव्ह अँड एन्न्युक्लिएटेड. म्हणजे आपल्यामध्ये किंवा मॅमल्समध्ये असणारे जे आर्बेसीज आहेत ते एन्न्युक्लिएटेड म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असतो. आणि बायकॉन्केव्ह टाईपच्या आर्बेसीज आपल्यामध्ये किंवा क्लास मॅमल्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. द ब्लड इज रेड इन कलर. वी नो दॅट because of the RBC and the HB, the blood color is the red in the mammals and or also in the human beings. Heart is four chambered and ventral. ओके. आपल्याला माहीत आहे आपला हार्ट असू दे किंवा बाकीचे मॅमल्स आहेत, अजून फक्त ह्युमन बिंगच नाही तर अजून खूप मॅमल्स आहेत जे की ज्यांच्यामध्ये 4 चेंबर्ड हार्ट आहे. ओके. We know that respiration is by lungs. Pair of lungs are present for the respiration in the mammals. Then brain is well developed. Cerebrum shows transverse band. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅमल्समध्ये वेल डेव्हलप्ड ब्रेन असतो आणि त्यातल्या त्यात ह्युमन बिईंग्सकडे सगळ्यात वेल डेव्हलप्ड ब्रेन आहे. त्याचमुळे आज आपण बोलू शकतो, चालू शकतो, रिसर्च करू शकतो. सगळ्या प्राण्यांच्या मध्ये आपण इतके कसे काय डेव्हलप झालो, तर आपल्याकडे वेल डेव्हलप्ड ब्रेन आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲनिमल्स. त्यामुळेच आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी आपल्याला माहीत झाली आणि आपल्या ब्रेनचा जास्त डेव्हलपमेंट झाल्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावून सगळ्या प्राण्यांच्यावरती डॉमिनेशन केलेलं आहे. ओके. तर हा भाग झाला ब्रेनचा. आणि त्यांच्यामध्ये सेरेब्रममध्ये ट्रान्सवर्स बँड आहेत जो की दर्शवतो की किती वेल डेव्हलप्ड आहे ब्रेन. ओके. देन फ्यू ऑफ दी मॅमल्स आर ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे मी सांगितले की एग लेइंग. मग असे कुठले मॅमल्स आहेत जे एग लेइंग करतात, तर डक बिल्ड प्लॅटिपस नावाचा एक मॅमल आहे. तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकताय की डक बिल्ड प्लॅटिपस कसा दिसतो. ओके. आणि हा जो मॅमल आहे तो काय करतो की एग लेइंग करतो. डक बिल्ड प्लॅटिपस हा एग लेइंग करतो. आणि मेजॉरिटी आर विव्हिपॅरस. जसं की मी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी सगळेच मॅमल्स हे विव्हिपॅरस म्हणजे डायरेक्टली पिलांना जन्म देतात. आता ह्युमन बिईंग्समध्ये सुद्धा ओके देर इज नो एग लेइंग, डायरेक्टली गिविंग बर्थ टू द यंग वन. आणि असे सगळेच मॅमल्स बऱ्यापैकी डायरेक्टली पिलांना जन्म देतात. पण डक बिल्ड प्लॅटिपस हा असा ॲनिमल आहे, असा मॅमल आहे जो एग लेइंग करतो. हे तुम्हाला एक्झाममध्ये किंवा CETच्या ओपन एक्झाम्समध्ये तुम्हाला विचारलं जाईल की असा कुठला मॅमल आहे. ओके. नेम दी मॅमल विच इज ओव्हिपॅरस. So answer is duck-billed platypus and it is a mammal. Okay. Then marsupials have the pouches for the development of immature young ones. Okay. म्हणजे आता याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कांगारू. ओके. तर तुम्हाला माहीत आहे कांगारू जर तुम्ही डिस्कवरीवर बघितलं असेल किंवा एखाद्या पिक्चरमध्ये बघितलं असेल, एखादा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये त्यांच्या पोटाभोवती एक पाऊच असतं की ज्याच्यामध्ये इमॅच्युअर यंग वन्सना ठेवलं जातं. ओके. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे कारण कांगारू पण हा कसा आहे, एक मॅमल आहे, डायरेक्टली पिलांना जन्म देतो. सो हे सगळे मॅमल्सचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ना. एक्झाम्पल्स ऑफ द मॅमल्स आर बॅट, रॅट, मंकी, कॅमल, व्हेल. व्हेल इज द फिश. ओके. हा फिश असून सुद्धा मॅमल आहे. ओके. कारण तो डायरेक्टली पिलांना जन्म देतो आणि यांच्यामध्ये मॅमरी ग्लॅन्ड्स प्रेझेंट आहेत. त्यामुळे व्हेल हा मासा जरी असला
तरी तो मॅमल्स आहे. रिमेंबर स्टुडंट दॅट. ओके, इट इज नॉट अ पायसेस, इट इज अ मॅमल. व्हेल हा मासा कसा आहे, मॅमल आहे. देन कॅट, डॉग, इलेफंट, प्लॅटिपस, फ्लाइंग फॉक्स, कांगारू, ह्युमन बीइंग्स. ओके, म्हणजे बॅट, रॅट, मंकी म्हणजे माकड असू दे, कॅमल म्हणजे उंट असू दे, वेल मासा आहे, कॅट, डॉग, इलेफंट हत्ती असू दे, प्लॅटिपस आहे, फ्लाइंग फॉक्स आहे, कांगारू आहे, आणि फायनली ह्युमन बीइंग्स, वेल डेव्हलप्ड ॲनिमल इन ऑल दी ॲनिमल्स. तर हे सगळे मॅमल्समध्ये आहेत. ओके, इथं हा टॉपिक कवर होतो. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल विद्यार्थ्यांनो, की आपण एवढे सगळे फायलम्स स्टडी केले. ओके, 11 फायलम्स वी हॅव स्टडीड. इन दॅट अगेन इन द 11th फायलम, that is chordata, divisions are there, super classes are there, classes are there, we have seen, and last up to the human beings, class mammals. तुमच्या एक गोष्ट लक्षात असेल की पहिला जो फायलम होता, फायलम पोरीफेरा, त्याच्यामध्ये असणारे जे ॲनिमल्स होते ते पूर्णपणे वेगळे होते. त्यांच्यामध्ये कुठल्याही सिस्टीम प्रेझेंट नव्हत्या. ओके, वेल डेव्हलप्ड बॉडी नव्हती. आणि लास्टला जो आपण ह्युमन बिईंग बघितला तो एक वेल डेव्हलप्ड, वेल ऑर्गनाइज्ड, सगळ्या बॉडी सिस्टीम्स असणारा, सगळे ऑर्गन्स वेल डेव्हलप्ड असणारा आणि ब्रेन डेव्हलप्ड झालेला एक ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे या पोरीफेरापासून ते कॉर्डाटापर्यंत आणि कॉर्डाटामधल्याही सगळ्या क्लासमधून ॲम्फिबियापेक्षा रेप्टाईल्स चांगला होता, रेप्टाईल्सपेक्षा एव्ज चांगले झाले, आणि एव्जपेक्षा सुद्धा मॅमल्स चांगले झाले. आणि या सगळ्या मॅमल्समध्ये सगळ्यात परिपूर्ण कोण आहे तर ह्युमन बीइंग. म्हणजे हे एक इव्हॉल्युशन आहे. सुरुवात झाली पोरीफेरापासून, तिथनं नवीन नवीन ॲनिमल्स इव्हॉल्व्ह व्हायला लागले, इंट्रोड्यूस व्हायला लागले. मग दुसरे फायलम आले, अर्थ्रापोडा आले, ॲनेलिडा आले, मौल्युस्का आले, ओके, कायनोडर्माटा आले, हेमिकॉर्डाटा आले, मग कॉर्डेट्स आले. त्याच्यानंतर कॉर्डेट्समध्ये सुद्धा मग डिव्हिजन पडले, ग्नॅथोस्टोमाटा, अग्नॅथोस्टोमाटामध्ये परत आणि सगळ्या डिव्हिजन्स झाल्या, सुपर क्लासेस, पायसेस आणि मग टेट्रापोड. मग पायसेसमध्ये पहिल्यांदा झाले. ओके, मग ऑस्टिओचायटस अँड कॉन्ड्रिचायटस. मग पायसेस झाल्यानंतर परत टेट्रापोडा आले. टेट्रापोडामध्ये सुद्धा परत 4 क्लासेस आले. त्याच्यामध्ये परत ॲम्फिबिया, रेप्टाईल्स, एव्ज आणि मॅमल्स. आणि या चारही कम्पॅरिझनमध्ये प्रत्येक ॲनिमल नंतर काही ना काही डेव्हलपमेंट होत गेली, काही ना काही डिफरन्सेस झाले, आणि फायनली ह्युमन बीइंग्स हा एक वेल डेव्हलप्ड ॲनिमल ऑर्गॅनिझम आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. ओके, सो इथंपर्यंत आपल्याला या टॉपिकचा स्टडी करायचा होता. तुम्हाला सगळे फायलम्स समजले असतील. त्याचे यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर एक तर फायलम्सचे नावं आणि ते फायलम्स का पडले, कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहेत त्याचे, त्याच्यामध्ये मग त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर आणि त्याचे एक्झाम्पल्स, एवढंच आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, in the next lecture we are going to start with the new chapter. Okay, thank you.